रामकृष्ण हरी मंडळी, आषाढ महिना म्हणजे आपल्या विठ्ठल पांडुरंगाच्या वारीचे दिवस आणि पावसाळ्याचे दिवस. त्याचमध्ये सगळ्यात चांगले म्हणजे या महिन्यामध्ये येतात त्या सर्वात जास्त म्हणजे रानभाज्या. आणि अशाच रानभाजीची एक रेसिपी घेऊन मी आज फूडी स्पॉटवर तुमच्यासाठी आले आहे. आणि ती रानभाजी म्हणजे आपली तांदूळशाची भाजी, जी की खायला खूप चविष्ट आणि बनवायला एकदम सोपी असते. तर चला सुरुवात करूया आपल्या रानभाजी म्हणजेच तांदूळशाच्या भाजीच्या रेसिपीला. तर तांदूळशाच्या भाजीसाठी आपण पॅनमध्ये तेल घेतलेले आहे आणि या तेलामध्ये आता आपण पहिले घालणार आहोत जिरे. जिरे तेलामध्ये चांगले भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा, बारीक कट केलेला. आणि जेवढा जास्त आपण कांदा या भाजीत टाकू तेवढी भाजी जास्त चवदार लागेल. त्याचा कलर हा थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर आपला कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन झालेला दिसतोय. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मिरची ची पेस्ट, ज्यामध्ये मी थोडेसे खोबरे आणि लसण देखील घातलेले आहे. मिरची, लसण आणि खोबऱ्याची पेस्ट देखील आपण तेलात छान फ्राय करून घेऊया. आणि ती फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये भाजी घालूया. तर आपली कांदा आणि लसण मिरचीची पेस्ट छान फ्राय झाली आहे. आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. आणि अर्धा चमचा हळद मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये धुवून कट करून ठेवलेली तांदूळशाची भाजी टाकूया. ही भाजी देखील आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आणि कांदा आणि मिरचीच्या पेस्टमध्ये मिक्स करायची आहे. तर आपण भाजी चांगल्या प्रकारे कांदा आणि मिरची लसूणच्या पेस्टमध्ये मिक्स केली आहे. आता आपण भाजीला थोड्या वेळ कमी गॅसच्या फ्लेमवर झाकून ठेवूया आणि शिजू देऊया. झालेली आहे. आपण भाजीवरचे झाकण काढून घेऊया आणि भाजीमध्ये मीठ मिक्स करूया. तर आता आपण भाजीमध्ये मीठ घालूया आणि भाजीला पुन्हा एकदा परतवून घेऊया. आणि परतवून घेतल्यानंतर आपण भाजी पुन्हा एकदा झाकून शिजवण्यास ठेवणार आहोत. तर आपण भाजीमध्ये मीठ घातले आहे आणि यामध्ये आता आपण 1 चमचा शेंगदाण्याचे कूट घालणार आहोत. आणि हे देखील भाजीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर भाजीमध्ये शेंगदाण्याचे कूट छान मिक्स झाले आहे. चला आपण भाजी झाकून ठेवूया आणि कमी गॅसवर भाजीला वाफवू देऊया. तर चला आता 5 मिनिटानंतर आपण हे तांदूळशाच्या भाजीचे झाकण उघडून बघूया. तर मित्रांनो, आपली भाजी एकदम छान रेडी झालेली आपल्याला दिसून येत आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. आणि अशा प्रकारे आपल्या तांदूळशाच्या रानभाजी एकदम रेडी आहे. तर चला हिला आपण छान प्रकारे एका ताटामध्ये पोळीसोबत सर्व करून घेऊया. तर फूडीज, अशाच प्रकारे आपल्या रानभाजीची रेसिपी एकदम रेडी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ.